शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होता। आता ती प्रतीक्षा तुमची कायमचीच या ठिकाणी संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कालच सांगितलं होतं की काल पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये वितरित देखील झालेलं आहे। आणि आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच की काही जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता जमा होणार आहेत। आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की किती जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा 9वा हप्ता जमा होणार आहे। तर हे जर आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आता बघा 2 ते 3 मिनिटं वेळ काढून पाहत चला, जेणेकरून तुम्हाला शेतकरी बांधवांनो समजेल की तुम्ही यासाठी पात्र आहे का, तुमच्या जिल्ह्याचे नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आले का, हे तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे या ठिकाणी समजणार आहेत। सरकारने बघा स्पष्टपणे सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यासाठी विलंब झालाय, परंतु आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। आम्ही पहिला टप्पा वाटप केला असून आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। आणि दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या 12 जिल्ह्याची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। जर का या 12 जिल्ह्यामध्ये यादीमध्ये तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जसे की शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला, त्याच प्रकारे आता तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा जमा झाल्यानंतर लगेच आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यासाठी या 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो काळजी किंवा चिंता करू नका। तुम्ही जर का पात्र असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असेल तर आता आज तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो पुढे 1 मिनिटाच्या मध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात व कोणत्या शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत। यासोबतच नेमके तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का, 12 जिल्ह्याची यादी शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी जाहीर केलेले आहेत। जर का या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती काही अडथळा न निर्माण होताच तुमचे जर कामे पूर्ण असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे 3 कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत। ते जर का 3 कामे शेतकरी बांधवांनी तुमचं पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती आज डायरेक्ट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहेत। तुम्हाला बघा कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये यादीमध्ये आलं तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहेत। आणि जर का तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले 3 कामे तुमचे पूर्ण असतील किंवा तुम्ही पूर्ण कराल तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नक्कीच पैसे जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। तर आता बघा चला कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते तुम्हाला कामे करायचे आहेत आणि कोणते कामे केल्यानंतर तुम्ही पात्र होणार आहेत, हेच आता आपण शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजून घेऊयात। यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये हे देखील जाणून घेऊयात की कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर आपल्या GR इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो तुम्ही सबस्क्राईब केला की तुम्हाला या ठिकाणी दररोज अशीच महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता तर चला सविस्तरपणे जाणून घेऊयात की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र होणार आहेत, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र होणार आहेत आणि दुसऱ्या या टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या 12 जिल्ह्याची यादी या ठिकाणी निवड झालेली आहे। तर आता हे 2 ते 3 मिनिटांमध्ये सविस्तरपणे समजणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर आता सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो हे जाणून घेऊयात की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र होणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये हे देखील जाणून घेऊयात की कोणत्या 12 जिल्ह्याची यादी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी जाहीर केलेली आहेत। तर आता पहा बघा पात्र होण्यासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। जे शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण आहेत परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण देखील आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी या ठिकाणी करून घ्यायचे आहेत।
आणि ज्या शेतकरी बांधवाची ई-के-वाय-सी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवाची ई-के-वाय-सी म्हणजेच की अपूर्ण असेल असे शेतकरी बांधव या बघा लवकरात लवकर ही के-वाय-सी करून घ्यायची आहे. त्यानंतर 2 वरती काम नंबर 2 वरती काम शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम असणार आहे. बघा बऱ्याच शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड आहे. जे शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड असेल असे शेतकरी बांधव यासाठी खरोखर पात्र असणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ अशा शेतकरी बांधवांना मिळणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे असे शेतकरी बांधव देखील पात्र असणार आहेत. आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर कार्ड आय डी नसेल असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे शेतकरी बांधवांनो फार्मर आय डी कार्ड असेल तर पात्र असणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जवळच्या कृषी सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड नक्कीच काढून घेऊ शकतात. त्यामुळे बघा लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं आणि महत्त्वाचं काम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा सांगितलेलं आहे आणि जर का शेतकरी बांधवांनी हे काम तुमचं अपूर्ण राहिलं आणि जर का तुम्ही दुसरे काम केले असतील आणि हे काम जर अपूर्ण राहिलं तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाहीत, हे देखील लक्षात घ्या. जेणेकरून डीबीटीच्या अंतर्गत सरकार पैसे सोडते त्याकरिता तुम्हाला हे काम पूर्ण करून ठेवायचं आहे. बघा हे ते म्हणजेच की तुमच्या आधार बँक खात्याशी आधार बँक खात्याशी लिंक करून ठेवायचं आहे आणि तुमच्या आधार कार्ड शिवाय तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून ठेवायचा आहे आणि तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहेत. अनेक शेतकरी बांधवांचे लिंक देखील आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचे लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी हे लिंक करून घ्यायचे आहे, हे देखील लक्षात घ्या. हे काम केल्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र असणार आहेत. आता चला सविस्तरपणे जाणून घेऊयात की कोणत्या 12 जिल्ह्याची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. त्या 12 जिल्ह्यामध्ये जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आला तर तुमच्या देखील खात्यावरती आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज देखील पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या. तर आता चला लगेच आता जिल्ह्याची यादी पाहूयात. तर पहा पालघर, परभणी, रत्नागिरी, नंदुरबार एक नंबरवरती बघा पालघर जिल्हा आहे. त्यानंतर बघा नंबर 2 वरती परभणी जिल्हा, त्यानंतर 3 वरती रत्नागिरी. या जिल्ह्यांमधील जर का शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पूर्णपणे रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर नंबर 4 वरती बघा जिल्हा आहेत शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सिंधुदुर्गमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा आता सिंधुदुर्गमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये रहिवासी असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर बघा नंबर 5 वरती जिल्हा आहेत शेतकरी बांधवांनो ठाणेमधील जे शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी पैसे हे जमा होणार आहेत. त्यानंतर बघा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही रहिवासी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 2000 रुपये जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो बघा एवढे सारे या ठिकाणी जिल्हे निवडण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो बघा पुढील जिल्हे बघायचे असेल म्हणजेच की बघा 8वा जिल्हा आहे कोल्हापूर आणि त्यानंतर पुणे उस्मानाबाद आहे. त्यानंतर बघा यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया. तर मित्रांनो बघा एवढे सारे या ठिकाणी जिल्हे निवडण्यात आलेले आहे. जर का तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुमच्या देखील खात्यामध्ये या ठिकाणी 2000 रुपये जमा होणार आहेत. तर मित्रांनो बघा हे होते आजचे महत्त्वपूर्ण माहिती. तर मित्रांनो बघा महत्त्वपूर्ण माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांबरोबर माहिती नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.